नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, मागच्या काही महिन्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बऱ्याचशा गावाचं नुकसान झालेलं होतं. त्या गावाच्या नागरी कामांसाठी महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे जी आर काढलेले आहेत. आता दोन नवीन जी आर आलेले आहेत. ते परभणी जिल्ह्यातील काही गावे आहेत, त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील काही गाव आहेत. त्यांचं नागरी कामांच्या सुविधांसाठी महाराष्ट्र शासनाने निधी वितरित केलेला आहे. त्या संदर्भातील आपण माहिती पाहूयात. सर्वप्रथम आपण परभणी जिल्ह्यातील जे काही जिंतूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे जे काही बाधित झालेले गाव आहेत त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी, त्यांच्या नागरी कामांसाठी काही निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात. आपण पाहू शकता, महाराष्ट्र शासनाचा जो काही महसूल आणि वन विभाग आहे, त्या वन विभागांतर्गत 29 डिसेंबर 2025 रोजी हा जी आर निर्गमित केलेला आहे. आणि जे काय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं जे गाव आहे परभणी जिल्ह्यातील तालुका जिंतूर येथील आणि जिल्हा परभणी, तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील जे काय कौडगाव बुद्रुक हे जे गाव आहे, या कौडगाव बुद्रुक या गावाच्या नागरिक सुविधा कामासाठी जवळपास 61,53,877 इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा निधी कशा प्रकारे आपण पाहू शकता. कौडगाव बुद्रुक या गावाचं ग्रामपंचायत भवन बांधण्यासाठी जी काही प्रशासकीय मान्यता होती ती 30 लाख होती. यापूर्वी याला 14,68,219 निधी देण्यात आली होती, परंतु आता 15,31,089 म्हणजे जवळपास 15,31,000 इतका निधी देण्यात आलेला आहे. आता कौडगाव बुद्रुक येथील गावात जे काही पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं, त्याचं सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता होती 40 लाख. सुरुवातीला ह्याला 19 लाख देण्यात आलेले होते आणि आता 20 लाख इतकी निधी देण्यात आलेली आहे. कौडगाव बुद्रुक येथील समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी 50 लाखाची मान्यता देण्यात आलेली होती. यापूर्वी 24,39,000 इतका निधी देण्यात आलेला होता आणि आता जो आहे तो 25,60,217 इतका निधी देण्यात आलेला आहे. म्हणजे जवळपास कौडगाव बुद्रुक या गावाच्या नागरी कामांसाठी ते ग्रामपंचायत भवन बांधणं असेल, सार्वजनिक शौचालय बांधणं असेल किंवा समाज मंदिर बांधणं असेल, या 3 कामासाठी 61,53,577 इतका निधी दिलेला आलेला आहे. आणि हा जो सदर निधी आहे तो निधी जिल्हा परिषद परभणी, कार्यकारी अभियंता बांधकाम आणि जिल्हा परिषद परभणी म्हणजेच जे काय PWD आहे, संबंधित कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, जिल्हा परिषद परभणी यांना अर्थसंकल्प वितरणीद्वारे बीम्सद्वारे तात्काळ वितरित करण्यात आलेला आहे. म्हणजेच परभणी PWD विभागाकडे जे काय अभियंता कार्यालय आहे, कार्यकारी अभियंता कार्यालय परभणीचं, त्यांना वितरित करण्यात आलेलं आहे. आणि लवकरच वरील गावाच्या ह्या ज्या काही नागरी काम आहेत ते पूर्ण होतील, आपण अशी अपेक्षा करूयात. त्याचप्रमाणे आता आपण जो नवीन निर्णय झालेला आहे, नांदेड जिल्ह्यातील काही गाव आहेत. नांदेड जिल्ह्यातील खडकूत या गाव आहे, तालुका जिल्हा नांदेड या गावातील जे काय खडकूत हे गाव आहे, या खडकूत गावाचं सुद्धा अतिवृष्टी आणि पुरामुळे बरंच नुकसान झालेलं होतं. हे नुकसान झालेलं काम आहे ते पुनर्वसित करण्यासाठी त्यांना अंतर्गत रस्ते आणि CC रस्ते व नाली यांचं बांधकाम करण्यासाठी 150 लाख म्हणजे जवळपास 1.5 कोटीची मान्यता दिलेली आहे. परंतु सध्या वितरित करणारा निधी जो आहे तो 140 लाख म्हणजेच 1.40 कोटी इतका निधी देण्यात आलेला आहे. म्हणजेच सध्या खडकूत या गावासाठी जो निधी आहे तो आहे 1.40 कोटी म्हणजेच 1.5 कोटी 1 कोटी 40 लाख इतका निधी सध्या वितरित करण्यात आलेला आहे. आणि याचप्रमाणे जे काय नांदेड जिल्ह्यातील PWD डिपार्टमेंट आहे, तो PWD डिपार्टमेंट म्हणजेच अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांना हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड या कामाचं काम पाहिल. लवकरच आपण अपेक्षा करूया की या खडकूत गावाचं ही काम लवकरच पूर्ण केलं जाईल. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं, आणखीन नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जे काही गाव आहे त्या गावाचा सुद्धा निर्णय झालेला आहे. जे काय नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका आहे आणि लोहा तालुक्यातील जे काय येळी हे गाव आहे, या येळी गावाचं सुद्धा बरंचसं नुकसान झालेलं होतं. आणि या येळी गावाच्या जे काय अंतर्गत CC रस्ता व CC नाले आहेत यांचं बांधकाम करण्याची जी काय मान्यता होती ती प्रशासकीय मान्यता होती 1,99,90,215 रुपये. आणि वितरित केलेला निधी म्हणजे आता सध्या भेटलेला जो निधी आहे ते 1,99,90,000 इतका म्हणजेच जवळपास 1,99,00,000 इतका निधी या येळी गावाच्या अंतर्गत CC रस्ता आणि CC नाली यासाठी भेटलेला आहे. त्याचप्रमाणे हा जो निधी आहे तो निधी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांना वितरित करण्यात आलेला आहे. लवकरच या गावचं
जे काय अंतर्गत सीसी रस्ते आणि सीसी नाली आहे यांचं बांधकाम हे पूर्ण होईल. अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स, नवीन नवीन GR आणि नवीन नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.